You can start. Shall we start? Yes, you can start. No. Shalom. Yeshua, shalom. Greetings in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. आजच्या मननाकरता आपण सर्व मिळून लूककृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 या वचनाकडे वळूया. लूककृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 या ठिकाणी एक सुंदरसा दाखला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या दाखल्यामधला एक मोठा मतितार्थ आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला पाहिजे. लूककृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचने 1 ते 11. पहिल्या शिष्यांना तो प्रभू येशू ख्रिस्त बोलावित आहे. पूर्ण वचन आपण वाचणार नाही, परंतु आपणा सर्वांना माहित आहे की पहिली 4 शिष्य डिसायपल्स प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या सेवेकरता बोलविली. हा अध्यायातला मतितार्थ आपण पाहणार नाही, परंतु तुम्हाला 3 कॅटेगरी किंवा 3 काइंड्स किंवा 3 प्रकार विश्वासियांचे मला तुमच्या नजरेसमोर आणायचे आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं 3 प्रकारचे विश्वासणारे असतात. पहा, आणि हे कुठं घडत आहे? गनेसरेत सरोवराच्या जवळ. पहिल्या वचनामध्ये जर तुम्हाला पाहिलं असेल तर वचन 2, 2 ships standing by the lake, म्हणजे 2 boats close to the banks. सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे, 2 बोटी. विश्वास हा क्रमांक 1 प्रकारचा विश्वासी जो जमिनीवरच आहे. ती बोट, तो मछवा जमिनीवर आहे, तो काहीही करत नाही, तो एकाच ठिकाणी स्थिर आहे, सेल्फ कंटेंट आहे, तो स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये असल्यासारखा आहे. असे काही विश्वासणारे असतात. दुसऱ्या प्रकारचे विश्वासणारे वचन 3, थर्स्ट आउट अ लिटल फ्रॉम द लँड किंवा पुट आउट अ लिटल फ्रॉम द शोर. हे खरं पाहिलं असता सायमन पीटरची बोट होती. किनाऱ्यापासून थोडासा पाण्यात लोटावा येशूने सांगितलं. दुसरा माचवा होता जो शिमोनाचा होता. शिमोना, तो जरा पुढे ढकल, पाण्यामध्ये ढकल, सरोवराच्या पाण्यात जाईल असा ढकल, म्हणजे मी त्यावर उभा राहील, ते माझं पुलपीट, आणि तिथून मी माझं प्रवचन मी देईन. आणि मग त्याने तो ढकलला. परंतु तो अर्धा जमिनीवर आणि अर्धा पाण्यामध्ये असा तो मछवा उभा राहिला. हे दुसऱ्या प्रकारच्या विश्वासधाऱ्यांचं लक्षण आहे. अर्धे पाण्यात, अर्धे जमिनीवर, 2 डिग्रीवर ते चालत असतात, आणि म्हणून त्यांची सेवा देखील फलद्रूप होत नाही. तरी देखील पहा, प्रभू येशू ख्रिस्त त्यामध्ये वर उभा राहून प्रवचन करत आहे, शिक्षण देत आहे. परंतु अर्धे जगात आणि अर्धे ख्रिस्त म्हटलेल्या जीवनाच्या नदीमध्ये ते आनंद करत आहेत किंवा ते पाणी पित आहे. तिसऱ्या प्रकारचे विश्वासणारे वचन 4, लॉन्च आउट मधला भाग मी वाचत आहे. लॉन्च आउट इन द डीप ऑर पुट आउट इन टू डीप वॉटर. खोल पाण्यात हकारा, खोल पाण्यामध्ये जाऊ द्या. हे तिसऱ्या प्रकारची विश्वासणारे. ही जीवनाची नदी आहे, स्वर्गाच्या मंदिरातून निघालेली आहे. येशूने म्हटले, मी जीवनाचं पाणी आहे, जो कोणी पिईल त्याला पुन्हा कदापि तहान लागणार नाही. अशा प्रकारचे विश्वासणारे असतात की जे पूर्ण आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती सोपून देतात, त्या नदीमध्ये पोहतात, आणि नंतर काय परिणाम झाला ते पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, धन्यवाद देतो आजच्या ह्या दिवसाबद्दल. आतापर्यंत तू आमचा एबेनेझर झालास. सर्व काही तू आम्हास पुरवित आहे. तुझ्या समक्षतेमध्ये आनंद आहे. तुझ्या समक्षतेमध्ये सर्व आजार, सर्व प्रकारचं दुखणं, सर्व प्रकारचे आमचे प्रॉब्लेम, समस्या, अडचणी ह्या वितळतात. स्तोत्र 97:5 मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही विश्वास धरतो की प्रभू तू आम्हा बरोबर आहे. आमच्या प्रार्थना तू ऐकतोस, कराराचं स्मरण करतोस, आम्हास तू सजग करतोस, ताजं तवानं करतोस. या सर्वबद्दल आम्ही सर्वजण तुझा धन्यवाद करतो. आजचं मनन तू आशीर्वादित कर. आम्ही केवळ ऐकणारे असे असावे असं नये प्रभू, परंतु प्रभू पवित्र शास्त्र उलगडून बिरुया. या ठिकाणचे लोक जसे या व्यक्तीने सांगितलं हे असं आहे काय याचा शोध
प्रतिदिनी घेत होते तशा प्रकारचं मन आणि अंतकरण आम्हा ऐकणाऱ्या सर्व असू दे. सैतानाची सारी सत्ता यशवा मसीहच्या नावात मी बांधून टाकतो आणि आम्ही सर्वजण आत्मा जीव शरीर या प्रकारे माझा थंडेताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती सोपून प्रार्थना यशवाच्या नावाने मागतो म्हणतोय. आमेन आमेन. 3 प्रकारचे विश्वासणारे पहा कसे होते. त्याचा पहिले कोण होते? तो मचवा जो जमिनीवर होता. जमिनीवर राहणारे, जगाशी साठलोठ करणारे, जगामध्ये आनंद करणारे, तारलेले परंतु संपूर्ण जगामध्ये रमलेले. नंबर 2, दुसरा मचवा पाण्यामध्ये लोटावा म्हणून येशूने सांगितलं बरोबर. तो शेमोनाचा होता. त्याने लोटला, पण अर्धवटच लोटला, अर्धा पाण्यात आणि अर्धा त्या जमिनीवर राहिला. अशा प्रकारचे किंवा मिक्सचर असलेले, मिश्रण असलेले ख्रिस्त लोक देखील असतात विश्वासणारे. परंतु तिसऱ्या प्रकारचे म्हणजे पूर्ण तो समुद्र त्या गसनेकर सरोवरात त्याने लोटला. त्याचा परिणाम काय झाला पहा. वचन 6, they netted such a huge number of fish, their nets began to tear. वचन 6 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांची मग तसे केल्यावर माशांचा मोठा खोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. वचन 7 शेवटचा भाग, आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांच्या मित्रांना खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही बचवे इतके भरले की ते बुडू लागले. आणि मग 8, हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडला. ह्याला म्हणतात वर्शिप. जेव्हा ख्रिस्ताचा निकटचा अनुभव येतो, सर्वात प्रथम विश्वास याच्या जीवनामध्ये घडणारी गोष्ट म्हणजे तो अन्य भाषेत बोलू लागतो असं नव्हे, हिलिंग करू लागतो असं नव्हे, थयाट करतो असंही नव्हे, किंवा प्रवचन दुसऱ्याला करतो असंही नव्हे. सर्वात प्रथम महत्वाचं लक्षण विश्वास याच्या जीवनामध्ये म्हणजे ख्रिस्ताच्या चरणाजवळ आराधनेच्या स्वरूपात स्वतःला लोटून देणं. आराधना ही सेवा आहे, ही अनंतकालिक सेवा आहे आणि स्वर्गामध्ये देखील हेच आपलं एक काम असणार आहे. आणि नंतर वचन 11 सगळ्यांचा शेवट पहा. काय झालं? सर्वजण त्याचे अनुयायी झाले. ख्रिस्ताला फॅन्स नको, ख्रिस्ताला फॉलोअर्स हवे आहे आणि अनेक लोक ख्रिस्तासाठी शिष्य असे बनले. 3 प्रकारचे कॅटेगरी. परफेक्ट आणि पवित्र आहे. नाही असं तर सांगा, मी त्या मंडळीचा जाऊन सभासद होतो. नाही, सर्व पूर्ण आहे, अपूर्ण आहेत. त्यामध्ये बाप्तिस्म झालेले असतात, नसतात देखील. विश्वासणारे आहेत, अविश्वासणारे, गहू आणि निधन दोन्ही प्रकारचे असतात. आणि म्हणून अशा प्रकारे मी कोणत्या प्रकारचा असावा याचा विचार आज आपण करणार आहोत. आणखी 3 प्रकार तुमच्या मननाकरता मी सांगतो. हे समजा विसरले, आणखी एक दुसरा प्रकार आहे पहा, आणि तो पवित्र शास्त्रातून सांगतो. पवित्र शास्त्र उलगडा. हा संदेश ऐकत असताना खाट्यावर, कोचवर किंवा कुठे लोळून मेहरबानी केल्यासारखं ऐकू नका. कृपया हे बायबल, हे पवित्र शास्त्र आपल्या जवळ घ्या. जशी वचनं सांगण्यात येतील तशा प्रकारे ती उघडून वाचा. ती वाचल्यामुळं आपल्या प्रत्येकाला मोठा आशीर्वाद प्राप्त होतो. नुसतं ऐकण्याने आपल्याला काहीही लाभ होणार नाही. असो, 3 प्रकारचे विश्वासणारे पवित्र शास्त्रातून पाहूया. पहिला करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि वचन 14. 1 Corinthians chapter 2 and verse 14. त्याला म्हटलेलं आहे नॅचरल मॅन. ते अंडरलाईन करा तो शब्द, नॅचरल मॅन. मराठीमध्ये स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य किंवा जीवाभावाचा मनुष्य. हा पहिला. नंबर 2 त्याच्या खालचं वचन वर्स 15 वचन 15. 1 Corinthians 2:15. अ स्पिरिच्युअल मॅन, आध्यात्मिक मनुष्य, आत्मिक मनुष्य, स्पिरिच्युअल मॅन. हा 2 नंबरचा. आणि 3 नंबरचा बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे 3रा अध्याय म्हणजे त्याच्या पुढचा अध्याय आणि 3रं वचन 3:3 1 Corinthians. अ कार्नल मॅन किंवा दैहिक मनुष्य. दुसऱ्या भाषेमध्ये इश्माएली, फ्लॅश, फिजिकल, कार्नल, अशा प्रकारचा हा मनुष्य. कोणता? आत्मिक. दुसरा स्वाभाविक म्हणजे नॅचरल. आणि 3रा हा कार्नल किंवा दैहिक. हे तिघे नांदत असतात. प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत अशा प्रकारे असतात. जमिनीवरची बोट, पाण्यात अर्धवट ढकलेली बोट आणि पूर्ण खोल पाण्यामध्ये जाऊन प्रचंड मासे पकडणारी ही बोट
की ज्यामुळे ख्रिस्ताचे अनुयायी झाले. हेही तुम्हाला समजत नसल, आणखी 3 प्रकार मी तुम्हाला सांगतो. पहा, आपण सर्वजण निर्गमाच्या पुस्तकाकडे वळूया. निर्गमाचं पुस्तक जुन्या करारात आहे, एक्झोडस, निर्गम 32 आणि त्याचं पहिलं वचन 32 and verse 1. एक्झोडस चॅप्टर 32 and verse 1. इथे कोण आहे? मोजेस. तो कुठं आहे? ऑन द माउंटन सायनाय. ही पहिली व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे असलेली स्पिरिच्युअल किंवा खोल पाण्यामध्ये गेलेली, ख्रिस्तामध्ये रमलेली, ख्रिस्ताच्या बरोबर सतत एन्काउंटर, मुखोमुखी, तोंडोतोंडी असलेली त्याची सहभागिता घेणारी अशी प्रकारची ही पहिली व्यक्ती मोशे. त्याला एकट्यालाच याला सांगितलं होतं. तासन तास ख्रिस्ताच्या देवाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी तो बसला. ही फर्स्ट कॅटेगरी, पहिला प्रकार. दुसरा वचन 17, तोच अध्याय, निर्गम 32 वचन 17, 32:17. हा कोण आहे? हा आहे जोशुआ किंवा यहोशुआ इन द मिडल ऑफ द माउंटन. तो ना धड वरती होता मोशे सारखा, अगदी पर्वताच्या टोकावर देवाशी बोलत असलेला नाही, तर तो एकदम खाली पण नव्हता, पायथ्याशी मधीच होता. मोशे बरोबर तोही निघाला. मोशे जसा 40 दिवस उपाशी होता, तोही उपाशी राहिला, पण त्याचं लक्ष देवाकडे नाही, मोशेकडं. अशा प्रकारचे दुसऱ्या क्रमांकाचे हे विश्वासणारे असतात. अगदी ख्रिस्ताचं जीवन सगळे नियम पाळून ते मागतात, देवाचं फळ त्यांच्यामध्ये असतं. परंतु तिसरा प्रकार पहा, तोच अध्याय वचन 6, 32, 32:6, एक्झोडस शेवटचा भाग. अँड द पीपल सॅट डाऊन टू ईट अँड टू ड्रिंक अँड टू रोज अप टू प्ले. असे काय होते? नुसते खाणं पिणं, नुसतं डान्स, पब मध्ये जाणं, नुसतं सेलिब्रेशन, नुसतं त्यांना इव्हेंट पाहिजे. हा बर्थडे साजरा कर, तो डे साजरा कर, इकडं सहली जा, इकडं पिकनिकला जा आणि चर्च पण कर. ख्रिस्ताची सेवा आहे त्यांना हवी असते, परंतु ते कार्नल किंवा दही किंवा इश्माईली असे असलेले लोक असतात. 3 प्रकार आपण पाहिले, 3 विश्वासणारे, 3 वेगवेगळ्या रीतीनं. हे जर आठवत नसेल तर आणखी एक चौथी पद्धत किंवा चौथं विचार मी तुमच्या समोर मांडतो. हे होते विश्वासणारे जे अद्यापही मिस्रामध्ये आहे. असे तारलेले आहेत, पण ते मिस्रामध्ये आहेत, इजिप्तमध्ये आहेत. त्यांना तिथंच बरं वाटतं, तेच नियम आणि तोच दगाफटका आणि तेच श्रम, तोच लॉ त्यांना हवं असतं. बिलीवर, परंतु मिस्रातले. नंबर 2, मिस्रामधून सुटलेले, तांबड्या समुद्रातून त्या अरण्यात आलेले, परंतु अरण्यामध्येच फिरत असलेले, वॉन्डरिंग इन द विल्डरनेस. अशा प्रकारचे दुसऱ्या क्रमांकाचे देखील विश्वासणारे असतात. परंतु तिसरा प्रकार कोणता? यहोशुआ जसा यार्देन नदी ओलांडून दूध आणि मध म्हटलेला प्रदेश, जो अब्रामाला परमेश्वराने वचनदत्त प्रदेश, प्रॉमिस लँड म्हणून दिला होता, त्यामध्ये पोहोचलेले आणि आपले सर्व आशीर्वाद उपभोगत असलेले. 4 प्रकारचे 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या यासाठी की मी कोणत्या प्रकारचा आहे. मी आत्मिक आहे का, मी स्वाभाविक आहे का, मी दैहिक इश्माईली आहे. माझा मचवा, माझं जीवन अद्याप जमिनीवर आहे का अर्धवट पाण्यात लोटलेलं आहे, अर्धवट ख्रिस्ताचं दर्शन मला सतत होत असतं का, मी एकदम गहरा खोल पाण्यामध्ये मनसोक्त ख्रिस्ताबरोबर विहार करत आहे. मी मिस्रामध्ये आहे का, मी अरण्यात अजून घुटमळत आहे का, मी कनान देशामध्ये जाऊन पोहोचलो. हेही त्या प्रत्येकानं, व्यक्तीनं हे आपण पाहायला हवं आहे. एका अध्यायाकडे मी तुम्हाला आता घेऊन जातो. जरा बारकाईने तो अध्याय आपण सर्वजण वाचूया. तो आहे दुसऱ्या राजामध्ये, 2 किंग्स. सर्वांनी आपले पवित्र शास्त्र उघडा. दुसरं राजे याचा 17वा अध्याय, 17. दुसरं राजे अध्याय 17 आणि 24 पासून शेवटपर्यंत, म्हणजे 41 पर्यंत. जरा मोठा भाग आहे, वेळ थोडा आहे, फक्त त्यातलं वर्णन मी तुमच्या करता सांगू इच्छितो. 2 किंग्स चॅप्टर 17, दुसरं राजे अध्याय 17, 24 पासून पुढे. 24व्या वचनात म्हटलेलं आहे, अश्शूराच्या राजाने बाबेल, कुथा, अवा, हमात व सफरवाईम या ठिकाणचे लोक आणून इस्रायल लोकांच्या जागी शोम्रोनातील नगरामधून वसविले. शोम्रोन ताब्यात घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले. हे लोक सगळे
आणि मग काय झालं, ते त्या लोकांनी परमेश्वराचे नियम पाळले नाहीत. वचन 25, ते आरंभी परमेश्वराचे भय बाळगीत असत, म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठविले, त्यांनी आपल्या त्यातल्या कित्येकास मारून टाकिले. परमेश्वर असं करतो. देवाची वचन माहीत असून त्याप्रमाणे न वागणं, संतांची सहभागिता न मिळवणं, त्याचं भय न धरणं, सर्व माहीत असून न माहीत असल्यासारखं वागणं, अशा निष्ठुर लोकांना परमेश्वर अशीच निष्ठुर ताडण करत असतो. चक्क सिंह पाठविले आणि त्या सिंहाने काहींना फाडून टाकलं, काहींना खाऊन टाकलं, अनेक जण मरण पावले. पुढचं वचन, वचन 26 शेवटचा भाग, देवाच्या देशाचे वहिवाट त्यांना अवगत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्यामध्ये सिंह पाठविले आहेत असं त्यांना वाटलं. म्हणजे ताळ्यावर आले, ठिकाण्यावर आले. थोडक्यात त्यांना कळून चुकलं, आपण देवाचे मार्ग विसरलो, देवाच्या इच्छेप्रमाणे आपण वागत नाही, म्हणूनच देवाने हे संकट आपल्यामध्ये आणलं. वचन 27 मधला भाग, त्यातला एक तिकडे पाठवून द्या. हा कोण? ही बातमी राजाकडे गेली अशुराच्या, आणि त्याने सांगितलं, ठीक आहे, तुमच्यातला एक नबी, एक याजक, एक संदेष्टा तिकडे पाठवून द्या. आणि त्याने काय करायचं? त्याने लोकांस शिकवायचं. वचन 27, देवाची वहिवाट काय आहे ती त्याने लोकांना शिकवावी. एक पास्टर, एक देवाचा सेवक त्या ठिकाणी तो पाठविला, तोही गेला. वचन 28, जे याजक शंभरातून धरून नेले होते त्यातला एक येऊन बेथेल येथे राहिला. परमेश्वराची भीती कशी धरावी हे तो लोकांना शिकू लागला. परंतु काय झालं? वचन 29, तथापि निरनिराळ्या राष्ट्रातील लोकांनी आपापल्या मूर्ती बनविल्या. पहा, एवढं देवाने प्रोव्हिजन, तरतूद करून देखील हे लोक आपल्या जुन्या कल्पना, जुने सिद्धांत, जुना स्वभाव, जे संस्कार त्यांच्यावर झाले होते त्याप्रमाणेच ते वागू लागले. सिंह पाठविले, ते संकट आणि ते मरण इतरांचं त्यांनी अनुभवलं, तरी देखील पहा किती कठोर अंतःकरणाचे होऊन ते होते. त्यांनी मूर्त्या बनवल्या, जिवंत देवाची सेवा पण ते करत असत, आणि मूर्ती, आणि तेही त्यांनी पुढे काय म्हटलंय, त्या मूर्त्या त्यांनी मंदिरातून त्या ठेवल्या. जे उच्च स्थाने, हाय प्लेसेस असे त्या ठिकाणी त्यांनी बनवले होते, त्याच्यावर जाऊन ह्या मूर्त्या त्यांनी वसवल्या आणि त्याची देखील ते पूजा अर्चा करू लागले. वचन 32 ते परमेश्वराचे भय बाळगीत, तरी त्यांनी आपल्या सगळ्या लोकातून मनुष्य निवडून त्यास उच्च स्थानाचे याजक केले. ते उच्च स्थानाच्या मंदिरात त्यांच्या प्रित्यर्थ होम हवन करीत असत. बघा आता वचन 33 व्हेरी इम्पॉर्टंट, आजचा आपला संदेश त्याच्यावर आहे. 33 ते परमेश्वराचे भय धरीत खरे, तरी ज्या राष्ट्रातून त्यास आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते आपल्या दैवतांची उपासना करीत. इकडं परमेश्वराचं भय पण धरत होते आणि इकडं मूर्तीची उपासना पण करत होते. इकडं बायबल वाचत होते, संडे स्कूलला जात होते, रविवारच्या मंदिरात जात होते, प्रवचनातही भाग घेत होते, सर्व करत होते. परंतु त्याचबरोबर मूर्तीपूजा देखील करत होते. त्यांच्यावर झालेले संस्कार, रीतिरिवाज हे देखील ते त्या ठिकाणी पाळत होते. पुढचं वचन 34, पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर ते तसेच चालत आहेत. ते स्वतःचे नियम व निर्णय हे पाळीत नाही. धर्मशास्त्र व आज्ञा याप्रमाणेही ते चालत नाही. आता पुढचा भाग 25 ते 39 पर्यंत खरं मस्त वाचायला पाहिजे, परंतु परमेश्वराची आराधना करा, परमेश्वराचं भय बाळगा, अशा प्रकारच्या कडक सूचना त्या नबीने, संदेशाने, याजकाने त्यानं दिल्या. वचन 40, तरी ते ऐकत ना. हा पापाचा परिणाम आहे. पाप माणसाला बधीर करतं. पाप सजीव आहे. सिन इज अलाइव. पापाला सामर्थ्य आहे, पापाला दंड आहे, पापाला अस्तित्व आहे. एक पाप दुसऱ्या पापाला घेऊन येतं आणि पापाचं वेतन मरण आहे. पहा, एवढं करून देखील ते ऐकेनात. दे डिड नॉट हिअर. ही आपली स्थिती आहे. किती सुविधा द्या, किती करोना पाठवा, व्हायरस पाठवा, थोड्या काळात जरा ते होतात, पण तरी देखील देवाचं भय, देवाचं वचन याकडे ते ऐकेनात तसे झाले. वचन 41,
या प्रकारे ही राष्ट्रे इकडे इस्रायलचे वैधरीत व तिकडे कोरीव मूर्तीची देखील उपासना करीत. आता हे खूपच झालं नाही का? कोरीव मूर्तीची देखील ते उपासना करीत. ते दोन्ही गोष्टी करीत होते. ते कार्नल होते, जमिनीवरचा मचवा, इजिप्तमध्ये मिस्रामध्येच राहिलेले, तारण होऊन देखील जुन्या गोष्टींना चिकटलेले किंवा डुप्लिकेट असलेले, ढोंगी, दांभिक, यांत्रिक, कृत्रिम असलेले, पाखंडी किंवा नकली, शालो ख्रिश्चन असं जीवन जगत असलेले असे ते होते. मागे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं गोरिलाचं. गोरिला प्राणी, ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो. काही ख्रिस्ती व्यक्ती अशा पद्धतीचं जीवन जगतात. कसं? एक तरुण मुलगा होता, होतकुरू होता, आई होती, दोघच होते. आई विधवा होती, गरीब होता. कसं तरी त्यांनी शिक्षण केलं. ही सत्य कथा आहे, शिकागोमध्ये घडलेली. नोकरीच्या शोधात होता आणि शोधत असताना कुठलीही नोकरी करण्याची त्याची तयारी होती, कारण त्याला भाकरीचा प्रश्न होता. आणि एक दिवस त्यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात वाचली. कोणती? वॉन्टेड. एका ठिकाणी एक जॉब किंवा काम ज्या ठिकाणी तो फिट बसत होता हे पाहून त्याला आनंद झाला. तो गेला. तो होता झू, ZOO, प्राणी संग्रहालय. सगळे प्राणी त्या ठिकाणी होते. मॅनेजरला तो भेटला. मॅनेजर म्हटला, कोणतं काम आहे तुला माहित आहे का? ते तुला करायची त्याची तयारी आहे का? इतका इतका पगार आम्ही तुला देऊ. सर्व गोष्टींना तो हो 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 म्हणत होता, कारण त्याला नोकरीची, पैशाची अत्यंत गरज होती. आणि त्याचं काम काय होतं? मॅनेजर त्याला म्हणाला, ह्या झू मध्ये आमचा गोरिला मरण पावलाय. झू मध्ये पिंजरे असतात. त्या गोरिला शेजारी सिंह, वाघ, हत्ती, उंट हे सगळे. झू म्हणजे प्राणी संग्रहालय. लोक येतात आणि त्यावर ते चालतं. पण तुला 1 तास अगोदर यावं लागेल. आमचे लोक तुला मेकअप करतील, त्या गोरिलाचा ड्रेस तुझ्या अंगावर चढवतील, मग तुला आत टाकतील, आम्ही तो दार बंद करू. जे गोरिला करतो ते तू करायचं. हा 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 येस, सगळ्या गोष्टीसाठी येस. आणि मग नोकरी मिळाल्याचा त्याला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी तो गेला 1 तास अगोदर ठरल्याप्रमाणे. त्या लोकांनी त्याला नटवलं, सगळे ड्रेस घालून, कॉस्ट्युम घालून, लिपस्टिक लावून सगळं तयार करून त्या पिंजऱ्यामध्ये सोडलं. पिंजरा बंद केला, मुख्य दरवाजा उघडला. झूला भेटण्या लोकांना झू मध्ये येण्याचा वेळ ती झाली. आणि नंतर मग हे लोक येत होते आणि पाहत होते. हा आपला सर्कसच्या उड्या मारत होता, जसं तो गोरिला करतो तसंच हा बरोबर करत होता. आणि 1 महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले. मालक खुश आणि हा पण खुश. बरोबर डिक्टो नक्कल तो करत होता. पण एक दिवशी जरा अघटित घडलं. सुट्टी होती शाळांना. सगळ्या शाळा ची मुलं लाईन करून ते झू बघायला, प्राणी बघायला आले. आणि ते मुलंच, ते कोणी शेंगा टाकतंय, कोणी चॉकलेट टाकतंय, कोणी केळं टाकतंय. सर्वांना प्रसन्न करण्याकरता ह्याने सगळं खाल्लं, रेचवलं. त्याचं पोट जाम गच्च भरलं. त्याला आता हालतात येईना. परंतु तोंडाचे वेडेवाकडे चेहरे करणं, इकडून तिकडं जाणं, कोलांटवड्या मारणं, सर्कस करणं, हे तर त्या गोरिलाचं काम त्याला तर करायचं होतं. एका ठिकाणी बसून चालणार नव्हतं. आणि मग त्याचं पोट इतकं भरलं होतं त्याला हलता येणार. तरी पण त्यांनी नेहमीप्रमाणे अशी जंप घेतली मोठी, वरचं एक लोखंडी सर्कल, कड, रिंग पकडण्यासाठी. आणि त्याला ते काय पकडता आलं नाही. त्यांनी जंप इतक्या जोरात मारली की सरळ तो पुढच्या केज मध्ये, पुढच्या पिंजऱ्यात सिंहाच्या समोर जाऊन ठापकन जाऊन पडला. आणि मग सिंहाने समोर हा पडलेला प्राणी पाहताच सवयीप्रमाणे डरकाळी फोडली. त्या डरकाळीला हा खूप घाबरला आणि मग विसरला आपण कोण आहे. आणि मग ते केजचे ग्रिल धरून बचाव 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 असा ओरडू लागला. पण गंमत काय, त्याच्या पाठीवर ह्या सिंहाने आपला हात ठेवला आणि म्हणाला, चुप, ओरडू नको, नाही तर माझी पण नोकरी जाईल. म्हणजे बघा, हा पण नकली आणि हा पण नकली, हा पण बोगस आणि हा पण बोगस, दोघे बोगस. दोघांनाही एकमेकाचा पत्ता नव्हता की हे डुप्लिकेट आपण काम करत आहोत. अशीच परिस्थिती ख्रिस्ती समाजामध्ये आहे. अनेक विश्वासणारे असे डुप्लिकेट, असे दांभिक, असे कृत्रिम,
असे तोतया दिसलेले, मुखवटा घातलेले, आपण विश्वासणारे आहोत असे म्हणणारे कार्नल, ज्याला इस्माइली दैहिक असे म्हणतात, किंवा अशा प्रकारचे जे जमिनीवरच असलेला जो मचवा आहे, ज्याचा प्रभू येशू ख्रिस्ताशी कधीच संबंध आला नव्हता, अशा प्रकारचं ते जीवन जगत आहे. पण एक दिवस येईल, ज्यावेळेस येशू येईल, त्यावेळेस त्यांचा चित्र उघडकीस येईल आणि त्यामुळं त्यांच्या जीवनाचा नाश होईल. मी तुम्हाला ओळखत नाही, ही महाभयंकर वाणी त्यांच्या कानी पडेल. किती दुःखाची गोष्ट आहे ना. या लोकांनी असंच केलं. शंभरोणामध्ये सिंह पाठवले परमेश्वराने, एवढं करून देखील त्यांची मन कठीण 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 अशी होत गेली. पाप मनुष्याचं मन कठीण करतं. म्हणून आपलं तारण हे बालावस्थेमध्ये किंवा तरुण अवस्थेमध्येच व्हायला हवं. वय जस तसं वाढतं तस तसं पाप वाढतं. पाप जसं वाढतं तस तसं मनुष्य कठीण होतो. म्हणून वृद्धावस्थेत एखादी व्यक्ती प्रभूकडे येणं हे जरा कठीणच असतं. तरी प्रभूला काही अशक्य नाही. माझं स्वतःचं तारण वयाच्या 16व्या वर्षी झालं. शाळेत 11वीला जाणारा हायस्कूलचा विद्यार्थी मी होतो. बरं झालं प्रभूने मला स्पर्श केला आणि मला त्याच्याकडे त्यानं बोलविलं. प्रभू आपल्याला अद्यापही संधी देत आहे. परंतु ह्या नकली जीवनाची, पाखंडीपणाची, या उथळ जीवनाची, या दुटप्पी जीवनाची प्रभूला निश्चय आहे. तो त्याचा निषेध करतो. ते प्रभूला आवडत नाही. आता अतिशय महत्वाचा विचार मी तुमच्या समोर आणू इच्छितो. सर्वांनी जरा कान देऊन या ठिकाणी ऐकावं. कदाचित हा तुम्हाला नवीन विचार असेल. पवित्र शास्त्राकडे आपण पुन्हा वळूया. उत्पत्तीचं पुस्तक म्हणजे जेनेसिस चॅप्टर 1. जेनेसिस चॅप्टर 1, उत्पत्ती अध्याय 1. आणि हातामध्ये पेन्सिल ठेवा, कारण हा विचार आपल्याला अतिशय गहन असा कदाचित वाटेल. वचन 27, जेनेसिस 1:27, उत्पत्ती 1:27. So God created man in his own image. In the image of God created he him. Made a female created he them. इंग्लिश मध्ये वाचलं मुद्दाम. त्या ठिकाणी क्रिएटेड म्हणजे निर्माण केला हा शब्द आलाय. मनुष्य त्याने निर्माण केला. आता अध्याय 2, पुढचा अध्याय, वचन 7. ते क्रिएटेड याच्यात हे अंडरलाईन करा, ते सर्कल करा. क्रिएटेड म्हणजे निर्माण केला. अध्याय 2 वचन 7, चॅप्टर 2 वर्स 7. And the Lord God formed man of the dust of the ground. Verse 8. And the Lord God planted a garden eastward in Eden, and there he put the man whom he had formed. बघा, formed दोन शब्द आले, दोनदा आला. म्हणजे घडीला. पहिला होता क्रिएटेड, निर्माण केला. आता अध्याय 2 मध्ये तो म्हणतो घडीला. अध्याय 1 मध्ये आणि अध्याय 2 मध्ये उत्पत्तीच्या 2 आदाम आहेत का? अरे 2 आदाम, मी तर आजच ऐकलं. अध्याय 1 मध्ये एक आदाम, अध्याय 2 मध्ये दुसरा आदाम. आदाम तर एकच आहे, म्हणजे 2 आदाम कसे काय झाले? हे समजून घेणं महत्वाचं आहे. 2 आदाम नाहीत, एकच आदाम आहे. परंतु अध्याय 1 मध्ये हे मॅटर आहे. मॅटर म्हणजे ज्यावेळेस एखादी बिल्डिंग बांधायची असते त्यावेळेस इंजिनियर ब्ल्यू प्रिंट तयार करतो. मला देखील ज्यावेळेस घर घ्यायचं होतं पुण्यामध्ये, त्यावेळेस मी बिल्डरकडे गेलो. त्याने माझ्या समोर असा भला मोठा इंजिनियरने तयार केलेला ब्ल्यू प्रिंट म्हणजे चार्ट, म्हणजे नकाशा ठेवला. आणि मग हे तुमचं घर उत्तरेकडून दक्षिणेकडून असं दिसल, हे बाल्कनी, हे किचन, सगळं तो समजून सांगत होता. मला काहीच कळालं नाही, ते डायग्राम पण देखील कळालं नाही. पण माझ्या बजेटमध्ये जे होतं त्याप्रमाणे मी पाहत होतो. त्याला म्हणतात ब्ल्यू प्रिंट. उत्पत्ती अध्याय 1 मध्ये यहोवा एल शदाय निर्माण करता सर्वसमर्थ प्रभूनं ब्ल्यू प्रिंट म्हणजे मॅटर तयार केलं उत्पत्तीचं, आणि ते आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या हाती दिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व निर्माण केलं. चला आपण आपल्या सदृश्य असा मानव तयार करू. आपण म्हणजे प्लुरल, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, हे तिघांनी
ही विश्वाची उत्पत्ती केली. सर्व तारांगण, कॉस्मॉस, गॅलेक्सीज, सूर्य, चंद्र आणि सर्व ग्रह, वातावरण, सर्व काही, प्रकाश देखील, जलचर देखील जे निर्माण केलं ते पुत्रानं केलं. योहान कृष्णपत्रानं अध्याय 1 मध्ये म्हटलेलं आहे, अँड द वर्ड बिकेम फ्लेश. तोच शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्याकरता देही झाला. प्रभू येशू सेकंड कॅन्डिडेट ऑफ द ट्रिनिटी, ट्रिनिटी मध्ये, त्रैक्यामधली दुसरी व्यक्ती तुमच्या माझ्याकरता देह धारण करून ह्या जगात माराव्यास आली. म्हणून अध्याय 1 मध्ये निर्माण केला, क्रिएटेड. अध्याय 2 मध्ये फॉर्म, त्या क्रिएटेडला, त्या निर्माण केलेल्या आदमाला फॉर्म म्हणजे घडीला. ह्याला आत्मिक अर्थ आहे. तो स्पिरिच्युअल अर्थ काय आहे पहा. 1:27 मध्ये काय म्हटलेलं आहे, क्रिएटेड हे आहे साल्वेशन. आध्यात्मिक सिग्निफिकन्स किंवा त्याचा अर्थ आहे तारण. वचन अध्याय 2:7-8 मध्ये जे वर्णन केलेलं आहे घडीला, फॉर्म्ड, ते आहे सॅन्टिफिकेशन. तारणाच्या 3 गोष्टी आहेत. इब्रिकरास पत्र 2:3 मध्ये म्हटलेलं आहे, हाऊ कॅन यू एस्केप इफ यू निग्लेक्ट सो ग्रेट सॅल्वेशन. जर एवढे महान तारणाकडची उपेक्षा किंवा दुर्लक्ष, निग्लेक्ट जर तुम्ही केलं तर तुमचा निभाव कसा लागेल. हे काही अविश्वासणाऱ्यांसाठी नाही, हे वचन विश्वासणाऱ्यांसाठी आहे. एवढं महान तारण. त्या तारणामध्ये 3 गोष्टी येतात. 3. पहिली गोष्ट तारण. तारण म्हणजे नवा जन्म. तारण म्हणजे पापांची क्षमा. तारण म्हणजे रिजेनरेशन, कन्व्हर्शन, बदल, वर्तन, परिवर्तन. हा अनुभव आहे. हा एकदाच येतो. हा डेफिनेट एक्सपिरियन्स आहे आणि हा कोणालाही येतो. हा ख्रिस्ती व्यक्तीसाठीच आहे असं नाही. जगातले कुठली व्यक्ती असो, काळी असो, गोरी असो, उंच असो, बुटकी असो, सुशिक्षित, अशिक्षित असो, कोणत्याही जाती धर्माची असो, सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. विश्वासानं ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा स्वीकारते त्यावेळेस त्या व्यक्तीचं तारण होतं, बचाव होतो. त्या म्हणतात इंग्लिशमध्ये साल्वेशन. हा अनुभव आहे. साल्वेशन इज फ्रॉम द लॉर्ड. साल्वेशन इज ऑफ द लॉर्ड. ही हिमसेल्फ इज अवर साल्वेशन. तो तुम्हा करता, माझ्या करता मरण पावला. तो आपला तारण आहे. ह्याला म्हणतात तारण. तर तारणातली सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे साल्वेशन, तारण, जस्टिफिकेशन. ही केवळ पापांची क्षमा आहे. माझ्या पापांची प्रभू येशू ख्रिस्ताने मी पश्चाताप करताच आणि विश्वासाने त्याला स्वीकारताच त्यांनी क्षमा केली. हा अनुभव हा एकदाच येतो. त्याच्यानंतर येतं सॅन्टिफिकेशन. सॅन्टिफिकेशन म्हणजे पवित्रीकरण. तारणानंतर पवित्रीकरण येतं. जीवनामध्ये ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया सुरू होते. आणि तिसरा भाग म्हणजे ग्लोरिफिकेशन, गौरवीकरण. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, तुतारीचा निनाद होईल, मेलेले उठतील आणि आपण असे जिवंत त्याला भेटण्यासाठी वर स्वर्गात घेतले जाऊ. त्याला म्हणतात गौरवीकरण. आपण त्याच्यासारखे हो. हा शेवटचा भाग आहे, तिसरा भाग आहे. म्हणून पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग. आज आपण दुसऱ्या भागाबद्दल पाहत आहोत. कोणता दुसरा भाग आहे हा? हा आहे सॅन्टिफिकेशन, पवित्रीकरण. आणि सर्वांना परिचित असलेलं वचन पहा, 2 कोरिन्थीय पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 17. 2 Corinthians chapter 5 verse 17. If any man be in Christ, he is a new creation or creature. जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवी उत्पत्ती, पाप क्षमा झालेला, नवा जन्म झालेला असा आहे. म्हणजेच उत्पत्ती अध्याय 1, क्रिएटेड. पापामुळं ख्रिस्ताच्या समोर, देवासमोर तुम्ही सर्व मृत, मुर्दाड, मेलेले, डेड अशा होता. प्रत्येक व्यक्ती पापामध्ये जन्मलेली असते. पवित्र शास्त्र बायबल सांगतं की नीतिमान
पवित्र कोणी नाही, सर्वांनी पाप केलेले आहे. देवासमोर सर्व पापी आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत, दूर गेलेले आहेत. आपल्या पापामध्ये ते मेल्यासारखे आहेत. जीवानं म्हणजे सोल आणि शरीरानं ते जिवंत आहेत, परंतु आत्म्यामध्ये ते मेलेले असतात, पापामध्ये, स्वतःच्या पापामध्ये, दुसऱ्याच्या नाही. म्हणून हा आहे पापक्षमेचा अनुभव. पहिला भाग हा साल्वेशन आहे. उत्पत्ती 1 मध्ये त्याने निर्माण केलं, त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, तारणाचा अनुभव दिला. आणि ज्यावेळेस तारणाचा अनुभव मिळतो त्यावेळेस लक्षात असू द्या, तुम्हाला नवं हृदय आणि नवीन आत्मा मिळतो. जुनं हृदय घासून पुसून साफसूफ करून किंवा जुनं अंतकरण तो नीट ठीकठाक रिपेअर करून देत नाही. परमेश्वर करतो ते सर्व नवे करतो. ज्याने सर्व तारांगण निर्माण केलं, एका शब्दाने सर्व सृष्टी निर्माण केली, तोच परमेश्वर तुमचं नवं हृदय, न्यू हार्ट अँड न्यू स्पिरिट, नवा आत्मा तो निर्माण करतो आणि तुम्हाला देतो. जर तुमचं तारण झालं असेल, तुम्हाला नवं हृदय आणि नवा आत्मा मिळालेला आहे. ह्याला म्हणतात तारण. ह्याला म्हणतात तुम्हाला क्रिएटेड केलं, त्याने पुन्हा उठवलं, मृत स्थितीतून पुनरुत्थित तुम्ही झाला. तुम्ही पापामध्ये मेला होता, तुम्ही आता पापामध्ये जिवंत असे झाला. हा पहिला भाग. आता दुसरा भाग, उत्पत्ती 2 मधला, वचन 7 आणि 8 मधला, फॉर्म्ड. पहिला क्रिएटेड, निर्माण केला, पण दुसऱ्या अध्यायामध्ये फॉर्म, तो घडीला आणि त्याला एदेन बागेमध्ये त्याने ठेवलं. किती सुंदर आहे ना. ह्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. फॉर्म्ड, ट्रान्सफॉर्म्ड म्हणजे रूपांतर. फॉर्म, ट्रान्सफॉर्म, तो बदलत गेला. रोमकरासपत्र अध्याय 12 आणि वचन 2 पहा. रोमन्स चॅप्टर 12, रोमकरासपत्र अध्याय 12. हे वचन सर्वांना माहित आहे. या वचनाकडे विश्वासियांनी दुर्लक्ष करता कामा नये, कारण तारण हे एकदाच होतं. तारण म्हणजे पुनर्जन्म नव्हे. तारण म्हणजे मी आता मनुष्य आहे. काही धर्मामध्ये, काही अन्य जातीमध्ये, काही लोकांच्या सुपीक डोक्यातून अशा कल्पना येतात की हा माझा मनुष्याचा जन्म आहे, मी आता मनुष्य आहे, आता मी मेलो तर मग माझ्या पुढच्या जन्मी मी बैल होईल. आताच बैल आहे पण होईल म्हणतोय तो. मग तो बैल मेला, मग झुरळ होईल, मग ते झुरळ मेलं, मग उंदीर होईल मी. अशा रीतीनं अनेक योनीतून, अनेक जीवनातून टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस तो प्रवास करतो, अंतिम टप्पा म्हणजे मोक्ष, निस्वर्गात जाईल. हे साफ चूक आहे. कोणाच्या डोक्यातून ही कल्पना आली माहित नाही. ह्याला म्हणतात पुनर्जन्म. बायबल पुनर्जन्म शिकवत नाही, बायबल नवा जन्म शिकवत. हा आत्म्याने झालेला नवा जन्म असं त्याला म्हणतात. आणि म्हणून साल्वेशन म्हणजे नवा जन्म झाल्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरी प्रक्रिया सुरू होती, ती म्हणजे सॅन्टिफिकेशन. क्रिएटेड, त्यांनी क्रिएट केलं. अध्याय 2 मध्ये ही फॉर्म्ड, फॉर्मेशन, ट्रान्सफॉर्म्ड, रूपांतर त्या व्यक्तीचं होत जातं. तारणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कोणतीही व्यक्ती स्वर्गदूत बनत नाही. मी काळा होतो गोरा झालो, गोरा होतो काळ झालो, मी बुटका होतो उंच झालो, नाही, हा बदल नाही. मनुष्याच्या अंतर्यामी आतमध्ये असलेला किंवा होणारा हा बदल. म्हणून रोमकरासपत्र अध्याय 12 आणि वचन 2 मध्ये काय लिहिलं आपण पाहूया. रोमन्स चॅप्टर 12 वर्स 2. देवाची उत्तम व ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. हे महत्वाचं आहे. अंडरलाईन करा, अधोरेखित करा. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे रूपांतर होऊ द्या. किती सुंदर महत्वाची गोष्ट आहे. बी ई ट्रान्सफॉर्म्ड बाय द रिन्यूइंग ऑफ युअर माइंड. माइंड, MIND, माइंड. प्रत्येकाला मन असतं, पण हे मन, ऑर्गन आपण दाखवू शकत नाही. जगातला कुठला डॉक्टर दाखवू शकत नाही. हा हे मन बरं का, हे माइंड,
नाही. प्रत्येकाला मन असतं. म्हणून आत्मा, जीव आणि शरीर. तुम्हाला आत्मा आहे जो मरण पावला होता. देवाचा आणि तुमचा अर्थार्थी कोणताही संबंध नव्हता, पण चमत्कार झाला. सुवार्थ ऐकल्यानंतर मनुष्याचं परिवर्तन होतं. ख्रिस्तामध्ये असलेलं जीवन त्याला मिळतं. तो नवी उत्पत्ती होतो. जुने ते होऊन गेले, पहा हे सर्व नवे झाले. ही त्याची साक्ष होती. ती व्यक्ती बदलते. नंतर सुरू होतं रोम 12:2. या युगाबरोबर समरूप होऊ नका. तर मनाचे नवीनीकरण, मनाचे रूपांतर तुम्ही होऊ द्या. ह्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणतात? ह्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. मन, हे मन प्रत्येकाला असतं. पाप सर्वात प्रथम मनात जन्मतं. हे जे मन आहे, हे युद्धभूमी आहे, बॅटल ग्राउंड आहे. सर्व विचार आणि कल्पना प्रथम या मनात येतात. सैतान मनाचा ताबा घेतो. तरुणांना विशेषतः एक फार मोठी समज मला दिवशी वाटते. आपल्या मनावर स्वतःच देवाचं नियंत्रण असू द्या. मन सांभाळा. मन रात्रंदिवस चालू असतं. त्यामध्ये ते असलेले विचार सतत चालू असतात. आणि सैतान प्रथम मनाचा ताबा घेऊ इच्छितो. एकदा का त्याने ह्या मनाचा ताबा घेतला की त्याची पुढची सर्व कामगिरी अतिशय स्वस्त आणि अतिशय सोपी होऊन जाते. पहा, आणखी एक सुंदर वचन तुमच्याकरता मी वाचतो. 2 कोरिन्थियन्स पत्र 10 अध्याय आणि वचन 5. 2 कोरिन्थियन्स पत्र 2 Corinthians chapter 10 and verse 5. 2 Corinthians chapter 10 and verse 5. प्रत्येकाने हे वचन अंडरलाईन करून घेतलं तर अतिशय बरं होईल. काय लिहिलंय? 2 Corinthians 10:5. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. नीट वाचायचं. हे अतिशय महत्वाचं असं वचन आहे. इंग्रजीमध्ये पहा काय म्हटलेलं आहे. बट नाव यू हॅव बीन casting down imagination and every high thing that exalted itself against the knowledge of God, and bringing into captivity every thought to the obedience of Christ. मोठं वचन आहे, पण इंग्रजीमध्ये वाचल्यानंतर जरा जास्त सुस्पष्ट होतं. मराठीत होत नाही. प्रत्येक तर्क वितर्क, प्रत्येक ख्रिस्ताच्या विरुद्ध असलेली कल्पना, प्रत्येक हाय थॉट्स म्हणजे ख्रिस्ताला सोडून केलेला प्रत्येक विचार, एनिथिंग or something and somebody which takes place of Christ becomes idolatry. ख्रिस्ताला सोडून कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पदार्थाला, कोणत्याही गोष्टीला, विचाराला जास्त प्राधान्य किंवा प्रथम स्थान, फर्स्ट प्रिफरन्स ज्यावेळेस आपण देतो, त्यावेळेस ती व्यक्ती, तो पदार्थ, तो विचार, ती गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या ह्या मनामध्ये मूर्ती म्हणून वसावयास येते. ती माझी प्रियसी आहे, माय लवर, माय डार्लिंग. सतत मी तिच्याबद्दल विचार करतो असं समजा. परंतु ती व्यक्ती माझ्या मनात मूर्ती म्हणून वसावयास येते, जिला ख्रिस्तापेक्षा मी जास्त प्राधान्य देतो. म्हणजेच मी मूर्तीपूजक बनतो. मग सिंह जरी पाठवले तरी हे मन कठोर होतं. ते ऐकत नसतात आणि ते ऐकिना तसे झाले. त्याच्या वचनाला ते पारखे झाले. म्हणून प्रत्येक विचार पौल म्हणतो मी असा घेतो, कॅप्टिवेट. तरुणांनो जे ऐकत आहात लक्ष देऊन ऐका. प्रत्येक विचार कॅप्टिवेट म्हणजे असा हल्ला करून ताब्यात घ्या आणि ख्रिस्तापुढे त्याला आम्ही मान वाकवण्यास लावतो. तो उखडून टाकतो, फेकून देतो. आणि ख्रिस्ताचं रक्त तुमचे विचार शुद्ध करतं. तुमच्या विचाराने, तुमच्या विचारावर कदापि विजय मिळता येत नाही. विचाराने हा दुष्ट विचार किंवा निगेटिव्ह थॉट्स, सेक्सी विचार किंवा कुठलाही काढता येत नाही. तुमच्या विचाराने कधीच त्याच्यावर तुम्हाला विजय मिळणार नाही. केवळ देवाच्या वचनाने. हे देवाचं वचनच आहे की जे
तुमच्या विचाराशी युद्ध करून ते विचार नेस्तनाबूत करतात, नाही तसे करतात. ह्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन, ह्याला म्हणतात रूपांतर. म्हणून हे सर्व डस्टबिन मधले विचार काढून फेकून देणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे वचनाने आपलं पूर्ण मन भरणं, त्याच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध होणं, याद्वारे आपण ही सॅन्टिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. सॅन्टिफिकेशन म्हणजे पवित्रीकरण ही प्रक्रिया आहे मरेपर्यंत किंवा ख्रिस्त येईपर्यंत. आणि ख्रिस्ताला हे हवंय. त्यांनी बोट ढकलली, पण ती आरती पाण्यात आणि आरती जमिनीवरच. अर्धवटच सॅन्टिफिकेशन, अर्धवटच ते रूपांतराचं कार्य. त्यांच्यामध्ये असे अनेक विश्वासणारे आहेत. मिस्रातून निघाले पण ते अद्याप भटकतच आहेत अरण्यामध्ये. काय फायदा त्याचा? म्हणून स्पिरिच्युअल मॅन नंतर तो ठरतो कारण दैहिक, अर्धा स्पिरिच्युअल अर्थात दैहिक. आणि म्हणून आणखी एक महत्वाचं वचन तुमच्याकरता मी वाचतो. 1 कोरिन्थियन्स पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 1:11. 1 Corinthians chapter 6 and verse 11. तुम्ही कोण आहात? तुमची आयडेंटिटी काय आहे? तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे? पहा हे वचन 11 वाचतो. बट नाव यू हॅव बीन वॉश्ड. You are washed, clean and sanctified and justified through the name of the Lord Jesus Christ, through the Spirit of our Lord. मराठीत वाचतो. आणि तुम्ही कित्येक तसे होते. तुम्ही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला. काहींना यावरच विश्वास नसतो. तारण झालेलं आहे पण त्यांनाच माहित नसतं की मी पवित्र आहे का, मी शुद्ध आहे, मी धुतलेला आहे, मी नीतिमान आहे, मी धार्मिक म्हणजे रायचीस आहे का, याचाच त्यांना भरोसा नसतो. म्हणजेच त्यांचं तारण सदोष असतं. तारणाची पक्की खात्रीच त्यांना नसते. आणि अशांनाच 7:21 मत्तेमध्ये सांगितल्याप्रमाणे येशू म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून प्रियानो, तारणाची खात्री, पक्की खात्री असणं हे अति महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात? तुमची आयडेंटिटी काय आहे? वॉश्ड, क्लीन. तुम्ही तर धुतलेले. नंबर 2, पवित्र केलेले, सॅन्टिफाईड. पहा शब्द आला या ठिकाणी, जरा मोठा शब्द आहे. सॅन्टिफाईड, सॅन्टिफिकेशन, पवित्रीकरण म्हणजे पवित्र केलेले. आणि तिसरा, नीतिमान ठरविलेले, जस्टिफाईड किंवा रायचस असे आहात. तुम्ही आहात असे माना. जर तुमचं तारण झालेलं आहे, हा प्रभू मी तसा आहे, मी नीतिमान आहे, दिवसभरात येता जाता असंच म्हणायचं. स्वतःला आठवण करून द्यायची, स्वतःलाच आशीर्वाद द्यायचा. मी नीतिमान आहे. आय एम द रायचसनेस ऑफ गॉड, आय एम द रायचसनेस ऑफ गॉड, आय एम द रायचसनेस ऑफ गॉड असं म्हणायचं, असं कबूल करायचं. यामुळे सैतान दूर पळतो, तो जवळ येत नाही. पेत्र पाऊलाच्या जवळ तो येत नव्हता. ते आपल्यासारखेच होते पेत्र पाऊल, पण पहा ते नीतिमान होते ज्यांनी जगाची उलथपालत केली. म्हणून हे इव्हिल स्पिरिट किंवा सैतानी आत्मा किंवा सैतानी शक्ती तुमच्या जवळ देखील येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही कबूल करता, मी धुतलेला आहे, येशूच्या रक्ताने मी शुद्ध केलेला आहे, मी नीतिमान केलेला आहे आणि मी त्याचं रायचसनेस आहे, नीतिमत्व आहे, धार्मिक आहे, हे असं म्हणायचे, कबूल करायचं आणि त्याबद्दल देवाला सतत धन्यवाद द्यायचे. ही आराधना आहे. या आराधनेमध्ये आशीर्वाद आहे, या आराधनेमध्ये जय आहे, या आराधनेमध्ये सामर्थ्य आहे. तो आत्मा आहे. म्हणजे आराधना आत्म्यानेच केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आत्म्यानेच केली पाहिजे. जे आत्म्याने आराधना करतात अशांचा शोध पिता करत आहे. आणि म्हणून ही आत्मिक आराधना पहा किती सुंदर होती. तुम्ही आत्मिक आहात. ह्या व्यक्तीचे काही चरित्र, काही गुणलक्षण आपण पाहूया, किंवा त्या मनुष्याचे गुणलक्षण. कोणत्या मनुष्याचे? जो आत्मिक आहे, जो नीतिमान आहे, जो प्रॉमिस लँड मध्ये जाऊन पोहोचलेला आहे, ज्याने आपला मचवा त्या ख्रिस्ताच्या नदीमध्ये पूर्ण खोल गहऱ्या स्थानामध्ये पाठविलेला आहे, आणि जो अनेक जण माणसं मिळत आहेत आणि तो ख्रिस्ताचा अनुयायी आहे. अशा प्रकारची व्यक्ती कशी असते पहा. सायंटिफिकेशन, क्रिएशन झालं, तारण तुमचं झालं. आता उत्पत्ती 2 मध्ये घडीला फॉर्म्ड, फॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफिगरेशन,
बदल, वर्तन परिवर्तन, हा बदल रोज दिसला पाहिजे. रोज त्याच्या सानिध्यात ज्यावेळेस तुम्ही त्याचं वचन ऐकता त्याप्रमाणे जडलाच पाहिजे. त्याला खरा विश्वासणारा म्हणतात. नुसतं पवित्र शास्त्राचं उथळ वाचन करून आमेन म्हणून उठणारा नव्हे. मग त्याची गुणलक्षणं कशी असतात? हा सायंटिफिकेशन म्हणून जाणारा कसा असतो? हे सायंटिफिकेशन म्हणजे काय? पवित्रीकरण म्हणजे काय? हे निर्माण केलं गेलं, आता घडिलं, मी घडविला जात आहे, हे मी कसं ओळखायचं? त्याचे काही टप्पे, जे 4-5 आपण वचन पाहू आणि बंद करू. सगळ्यात पहिलं पहा, ती व्यक्ती फेथ टू फेथ अशी चाललेली असते. फ्रॉम फेथ टू फेथ. पहा ते वचन, रोमकर्सपत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 17, रोमन्स 1:17. बायबल उघडा, त्यामध्ये पहा, ते अंडरलाईन करा, लिहून काढा आणि म्हणा. अशाने आपण आपला आशीर्वाद ओढून घेतो. अशाने आपल्याला प्रभू आशीर्वादित करतो. पहा 1:17 रोमन्स. हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गॉस्पल किंवा शुभवर्तमानाबद्दल पौल म्हणत आहे. पवित्र शास्त्रामध्ये गॉस्पल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमानात सामर्थ्य आहे. गॉस्पल इज अ डायमॅटाइट, मोठं स्फोटक त्याच्यामध्ये शक्ती आहे. त्याबद्दल पौल काय म्हणतो पहा, फॉर therein is the righteousness of God revealed from faith to faith. म्हणजे faith leads to faith. Just shall live by faith, or the upright man shall find through faith. म्हणजे काय? विश्वासाने विश्वासाठी. हिंदीमध्ये म्हटलंय विश्वास से और विश्वास के लिए. ख्रिस्ती जीवनाचा पाया विश्वास. द फाउंडेशन ऑफ ख्रिश्चन लाईफ इज अ फेथ. सर्वांना हे वचन माहित आहे. यू आर सेव्ड बाय ग्रेस थ्रू फेथ, बाय ग्रेस थ्रू फेथ, बाय ग्रेस थ्रू फेथ असं म्हणत राहायचं. बाय ग्रेस म्हणजे देवाचा भाग, देवाचा पार्ट तो त्याने पूर्ण केला. बाय ग्रेस, त्याने ग्रेस, अनुग्रह, कृपा दिली. आता राहिला आपला पार्ट, तुमचा माझा पार्ट. बाय फेथ. बाय फेथ काय? बाय फेथ वी शुड अप्रोप्रिएट. विश्वासानं ते आपण अंगीकारलं पाहिजे. बाय ग्रेस थ्रू फेथ तुमचं तारण झालेलं आहे. मग विश्वासाला आरंभ होतो. जन्मतः कोणी भरमसाठ विश्वास घेऊन येत नसतो. विश्वास ही गिफ्ट आहे, दान आहे. पश्चाताप जसं दान आहे, तारण जसं दान आहे, तसं विश्वास पण दान आहे. आणि रोम 12 अध्याय आपण वाचलं, 4थ्या अध्यायामध्ये 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, प्रत्येक विश्वासणारा विश्वासाचं माप आहे. पेत्र पौलाला जो विश्वास होता तोच तुम्हाला आहे. त्यांना फार विश्वास होता, मला कमी विश्वास आहे म्हणून ते मोठे होते, मी छोटा. तसं नाही. केवळ तुम्ही विश्वास ऑपरेट करत नाही, तुम्ही आणि मी विश्वासाचा उपयोग करत नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस मला विश्वास सापडेल काय? म्हणून प्रियानो, ह्या विश्वासाची प्रतिती पहा, विश्वासामध्ये स्थिर राहा. फेथ टू फेथ. पायऱ्या आपण असं चढतो नाही का? पायऱ्या, एका पायरीवरून दुसरी पायरी, दुसरी तिसरी. विश्वासाचं तसंच आहे. ख्रिस्ती जीवन विश्वासाचंच असतं. आणि त्या एका विश्वासातून दुसऱ्या विश्वासात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आध्यात्मिक उंची तुमची वाढते. विश्वास पहिला त्याला म्हटलेला आहे नो विश्वास, अल्प विश्वास, नसलेला विश्वास. मग हा विश्वास वाढतो, ग्रोईंग फेथ, वाढणारा विश्वास. नंतर येतो स्ट्रॉंग फेथ, बळकट विश्वास. नंतर येतो फुल ऑफ फेथ, प्रबळ विश्वास, जो स्टेफनस आला होता. मोहरीच्या दाण्यासारखा. मोहरीचा दाणा जर टाकला तर तो झाडील. मग विश्वासाचं खत पाणी जेव्हा तुम्ही घालता तेव्हा तुमचा विश्वास देखील वाढतो. विश्वास वाढतो. विश्वासाचे अनुभव बोल तुम्ही बोलले पाहिजे, साक्षी दिल्या पाहिजे. ह्या विश्वास, डोंट फाईट फॉर द फेथ, फाईट इन द फेथ. विश्वासाने रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत विश्वासाचं जीवन. आणि हा विश्वास प्रभू पाहू इच्छितो. हा विश्वास शुद्ध विवेक भावनेमध्ये असलेला, डोक्याचा नाही. विश्वास 2 प्रकारचे आहेत. एक डोक्याचा विश्वास, दुसरा अंतःकरणाचा. हेड फेथ, हार्ट फेथ. हेड फेथ नकोय आपल्याला, हार्ट फेथ. प्रत्येक गोष्ट हार्ट, अंतःकरणामध्ये असलेला विश्वास, जो विश्वास पिता पाहू इच्छितो. म्हणून मोठ्या मोठ्या प्रार्थना करता आल्या पाहिजेत असं नाही, काही मोठमोठी प्रीचिंग करता आली पाहिजे असंही नाही.
अन्य भाषा बोलल्या पाहिजे असंही नाही, माझ्याकडून मोठमोठे भूत गेली पाहिजे, हिलिंग झाले असंही नाही. पण विश्वास मात्र त्याची ठेव, जसा पाऊल तिमोथेला म्हणतो, गार्ड द स्टेटस विच thou has given. म्हणजे तुला दिलेली ठेव सांभाळ. कोणती ठेव? एवढी संपत्ती दिली नव्हती, एवढे डॉलर पैसे नव्हते त्याला दिले. विश्वास. तुम्हाला देखील विश्वासाची ठेव, गिफ्ट आहे ती दिलेली, ती गार्ड करणं, ती राखणं, हे तुमचं माझं काम आहे. म्हणून आमचा विश्वास वाढवा. शिष्यांनी प्रार्थना केली येशूला, रब्बी येशू आमचा विश्वास वाढव. ही प्रार्थना एक लाईन, एक वाक्याची प्रार्थना रोज करा आणि रोज विश्वासामध्ये चाला. रोज विश्वासाची उदाहरणं द्या. विश्वासातून विश्वासाकडे. हे रायचस म्हणजे नीतिमान माणसाचं सॅन्टिफिकेशन, पवित्रीकरणाचं पाऊल आहे. पहिलं आहे. नंबर 2, तो दुसरा म्हणतो स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ. सूत्रसंहिता साम्स 84 84 आणि वचन 7 84 7 84 7 साम्स. दे गो फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ, वे बल पर बल पाते जाते है, ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. म्हणून विश्वासणारा कमजोर कधीच नसतो. ज्यावेळेस तुम्ही अशक्त असता त्यावेळेस तुम्ही सशक्त असता. आणि अशक्त आहे म्हणो की मी सशक्त आहे. हालेलुया. आणि म्हणून माझा प्रभू जसा बलवान तसा मी देखील बलवान आहे. म्हणून सायंटिफिकेशन मध्ये खाली खाली कोणी जात नसतं. पवित्रीकरणामध्ये जो स्थिर असं जीवन जगत असतो, तारणा नंतर रूपांतराचं जीवन, त्यामध्ये तो विश्वासातून विश्वासात चालत असतोच. दुसरी गोष्ट, फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ, तो कमी जात नसतो, अशक्त होत नसतो, दुर्बल होत नसतो. आणि कधी असं कबूल करू नका, मी अशक्त आहे, मी अशक्त आहे, मी अशक्त आहे. रॉंग, दॅट इज रॉंग. अतिशय चूक आहे ते. नाही, जरी तुम्ही अशक्त असला तरी म्हणायचं, मी माझ्या ख्रिस्तामध्ये सशक्त आहे. आय एम स्ट्रॉंग इन हिम. जर का तुम्ही कबूल केलं, सैतानाला तेच पाहिजे. आणि म्हणून सैतान त्या हवेकडे आला आणि म्हणाला, यू शॅल नॉट डाय. पिता तर म्हणाला, जर तुम्ही फळ खाल तर मराल. पण हा काय म्हणतो, नाही 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 नाही, श्युअरली यू विल नॉट डाय. उलट सांगतो ना, सैतानाची वाणी ऐकू नका. मनातले हे निगेटिव्ह विचार, मगाशी ऐकल्याप्रमाणे 2 Corinthians 10:5 तर्क वितर्क, हा विचार घ्यायचा, मी अशक्त आहे, मी अशक्त आहे, मला हे झालं, तो घ्यायचा आणि कॅप्टिवेट म्हणजे कैद करायचा त्याच्या नामामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये, आणि काढून फेकून द्यायचा. गेट आउट. हा माझा नाही, हा सैतानाचा आहे. नंबर 3, स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर. योबाचं पुस्तक 17वा अध्याय 17 आणि वर्स 9, 17:9. योग 17:9, 17:9. ते अधिकाधिक शक्ती म्हणजे सामर्थ्य, पर सामर्थ्य पाते जाएंगे. ते अधिकाधिक शक्ती पावतील. अँड ही दॅट हॅथ क्लीन हँड्स शाल बी स्ट्रॉंगर. निर्मळ हाताच्या मनुष्यास शक्तीवर शक्ती प्राप्त होईल. शक्तीवर शक्ती प्राप्त होईल. शक्तीवर शक्ती त्यांना प्राप्त होईल. सामर्थ्य पर सामर्थ्य पाते जाते है. पण कोणाला? ही दॅट हॅथ द क्लीन हँड्स. निर्मळ हाताच्या मनुष्यास. दावीद म्हणतो, माझे हात तू निर्मळ ठेवलेले आहेस आणि माझ्या हाताला तू युद्ध कला शिकवली आहे. पण आणखी एक वचन सकाळी मी वाचलं, यशया 59:3 मध्ये, 59:3 मध्ये, माझी हाताची बोटे विटाळलेली आहे. विटाळली, अशुद्ध झाली आहे. नंतर मला कळालं नाही. यशया म्हणतो, तुमचे हात रक्तानं भरलेले आहेत म्हणून मी तुमचं ऐकत नाही. मी कधी खून केला कोणाचा? माझे हात कसे काय रक्ताने भरले? हेच हात, ज्या हाताने अशुद्ध कर्म तुम्ही करता त्यावेळेस ते रक्ताने भरले जातात. माझ्या बोटास तो युद्ध कला शिकवतो. पण यशा म्हणतो, तुमची बोट, ही बोट हाताची, दोन्ही हाताची विटाळलेली आहे. कशी माहिती आहे? मोबाईलमुळं. मोबाईल मध्ये असलेले अश्लील चित्र, घाणेरडे चित्र, नको त्या गोष्टी
ज्यावेळेस तुम्ही ह्या बोटाने असे दाबता, ही बोट विटाळली जातात. अशी माणसं स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर, फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ, फ्रॉम फेथ टू फेथ कधीच जाणार नाहीत. म्हणून तरुणांनो, सांभाळा. मोबाईल उत्तम आहे, उपयोगी आहे, परंतु सैतान त्याचा इतका दुरुपयोग करून तो हुरूप आणि अशुद्ध अमंगळ करून टाकला आहे. आपले बोट नुसते त्याच्यावर असे 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 होत असतात, पण ते आपण विटाळीत असतो. विटाळणं म्हणजे अमंगळ, अबॉमिनेशन. आणि त्याच हाताने आपण प्रभूजन घेतो, त्याच हाताने आपण सर्व करतो. म्हणून देव प्रभू म्हणतो, तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत, मी तुमची प्रार्थना ऐकणार नाही, तुमच्या उपासाकडे मी लक्ष देणार नाही. किती दृष्टीवाणी ना. आणखी चौथी गोष्ट पाहूया. कोणती चौथी गोष्ट? विश्वासण्याच्या रूपांतरित जीवनामध्ये असलेली चौथी पायरी, ग्लोरी टू ग्लोरी. हे वचन सर्वांना कदाचित माहित असेल. 2 कोरिन्थियन्स पत्र 3 अध्याय आणि वचन 18 2 कोरिन्थियन्स चॅप्टर 3 वर्स 18 तुम्हा करता मी वाचतो. तुम्ही पण उघडा आणि अंडरलाईन करा. ब्राइटर एंड ब्राइटर, हम उसी तेजस्वी रूप में अंश अंश करके बदलते जाते हैं. हिंदीमध्ये. मराठीमध्ये तुम्ही वाचा, पण तो मराठीमध्ये इतकं काही ते सुस्पष्ट नाही. We all are changed into the same image from glory to glory, even as by the Spirit of the Lord. Glory to glory. ह्या ग्लोरीला इब्रीमध्ये शकायना, कदाचित तुम्हाला शब्द चांगला माहित असेल, शकायना किंवा शकिना असं त्याला म्हणतात. म्हणजे तेज, ग्लोरी, परमेश्वराची समक्षता, परमेश्वराचं अस्तित्व, त्याला म्हणतात ग्लोरी. आणि पुन्हा मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तारण होतं, उत्पत्ती 1 क्रिएटेड, 2 कोरिन्थ 5:17 बिहोल्ड, जुने ते होऊन गेले, पहा हे नवे झाले आहेत. हे तुमचं वर्णन तारणाचं. तुम्ही क्रिएशन आहात, तुम्ही क्रिएचर आहात, नवी उत्पत्ती आहात. आणि त्या नवी उत्पत्तीमध्ये, त्या नवीन हृदयामध्ये, तुमच्या त्या नवीन जीवनामध्ये तारणासोबत 40 गोष्टी येतात. 40 पापांची क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन, विजय वगैरे वगैरे. 40 पण त्याच्यात सर्वात मोठी कोणती आहे माहित आहे? जी अनेक विश्वासणाऱ्यांना माहित नाही आणि ते ऐकायला त्यांना नकोय. ते पूर्ण संदेश पण ऐकत नसतात. हे आपल्या विशेषतः मराठी लोकांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच ते मागे असतात. असो, कोणती सर्वात महत्वाची गोष्ट? तारणाच्या वेळेस, ज्यावेळेस एखाद्या पापी व्यक्तीची आणि ख्रिस्ताची, येशूची भेट होते, तो आपल्या अंतःकरणात त्याला स्वीकारतो, त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये हा शकायना किंवा ही ग्लोरी, हे गौरव तो राहावयास पाठवितो. वचन सांगतो, पहा ते वचन कुठे आहे? वचन आहे 2 कोरिन्थमध्ये, 2 कोरिन्थ पत्रामध्ये 4 अध्याय आणि वचन 7. 2 कोरिन्थियन्स 4:7. वी अर्धनवेअर जार्स म्हणजे वेसल्स, अर्धनवेअर जार्स म्हणजे मातीचे पात्र, होल्ड दिस ट्रेजर. आता हा ट्रेजर शब्द चुकीचा आहे, हे भाषांतर चुकीचं आहे. ट्रेजर नाही, संपत्ती नाही, धन नाही. तारणानंतर धन ठेवलं तुमच्या अंतःकरणात देवाने, तारणानंतर काही पॉवर ठेवली, ते चुकीचं आहे. इब्री बायबल जर तुम्ही वाचलं, त्यामध्ये शब्द आहे टेफेरेट, TIFERET, टेफेरेट म्हणजे ग्लोरी. ह्या अर्धन वेसल मध्ये, मातीच्या पात्रात त्याने शकायना ग्लोरी ठेवली. बर्तन में रखा, हिंदी मध्ये धन संपत्ती मिट्टी के बर्तनों में रखा है. आणि म्हणून हा आहे शकायना ग्लोरी, विच शुड रिफ्लेक्ट थ्रू युअर पर्सनॅलिटी. तुमच्या व्यक्तिमत्वामधून हा शकायना प्रतिबिंबित व्हायला हवा. जिथं कुठं तुम्ही जाता, बाजारात, कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, कुठे असो, तुमच्या शरीरामधून, तुमच्या व्यक्तिमत्वामधून हा शकायना ग्लोरी, हे परमेश्वराचं तेज, ही परमेश्वराची ज्योती, ही परमेश्वराची समक्षता प्रकट व्हायला हवी. पण उलटच घडतं. एकमेकाला विश्वासाने म्हणतात, माझ्याकडे बघू देखील नको, माझ्याकडे येऊ देखील नको, त्याची आठवण पण मला नको. मग कुठे गेला तो शकायना? त्याला नाही म्हणत सायंटिफिकेशन. धोक्याची घटना आहे. आणि म्हणून ग्लोरी टू ग्लोरी,
येशू येत आहे. येशू स्वतः शकायना आहे, ग्लोरी आहे. शकायना ढगावर मेघावर बसून तो येत आहे. तो मध्य आकाशामध्ये येईल आणि पृथ्वीवरून विश्वासणारे जे निर्मिले गेले घडिले जात आहे असे ढगावर, हा ढग कोणता? आकाशातला ढग हा नाही, शकायना ग्लोरी. ह्याच्यावर बसून, ढगावर बसून आलेल्या ख्रिस्ताला मध्य आकाशामध्ये भेटण्यासाठी सामोरे जातील आणि त्याच्यासारखेच होतील. म्हणून त्याचा शकायना आणि तुमचा शकायना, त्याचं तेज तुमचं तेज, त्याचं स्वरूप आणि तुमचं स्वरूप, हे ज्यावेळेस एक होतं, एक, त्याच वेळेस ती व्यक्ती वर उचलली जाईल. जोवर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप, द इमेज, ख्रिस्ताचं निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही वर उचलले जाणारच नाही. म्हणून ही प्रक्रिया आहे, ही सायंटिफिकेशन आहे, ही रोजची गोष्ट आहे. डेली, प्रतिदिनी ही घडणारी गोष्ट. काय? ग्लोरी टू ग्लोरी, ग्लोरी टू ग्लोरी. तुम्ही गौरवातून गौरवात जायलाच हवं. म्हणून तो म्हणतो, या युगाबरोबर समरूप होऊ नका, या जगाचे विचार करू नका, आपली बोटे अधर्माला विकू नका, एसावाला दोष देऊ नका, त्याने एका मसुरीच्या डाळीसाठी जन्माचा हक्क, बर्थ राईट विकला, किती वाईट. नाही, एसावाला दोष देऊ नका. तुम्ही देखील तसेच आहात. तुम्ही देखील थ्रोन राईट्स, सिंहासनाचे अधिकार जे येशूने तुम्हाला वधस्तंभावर दिले ते विकत असता. म्हणून सायंटिफिकेशन होत नसतं. पुढचा 5वा, शाईनेथ फ्रॉम मोर अँड मोर. नीतिसूत्रे 4 अध्याय 18. नीतिसूत्रे म्हणजे प्रोवर्ब 4:18, 4:18 नीतिसूत्रे. बट द पाथ ऑफ द जस्ट, जस्ट म्हणजे काय? रायचस, इज ॲज द शायनिंग लाईट that shineth more and more unto the perfect day. परंतु धर्मियों की चाल उस चमकती हुई ज्योति के समान है, जिसका प्रकाश 2 प्रहर तक अधिकाधिक बढ़ता रहता है. मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. कोण? शायनेथ मोर अँड मोर. जी सायंटिफिकेशन मधली जी व्यक्ती आपली वाटचाल ख्रिस्ती जीवनात करत असते, ती शायनिंग मोर अँड मोर. मध्यानाच्या, सकाळचा, नंतर दुपारचा, जसं ते तेज वाढत जातं त्या प्रकारे त्याचं देखील तेज वाढत जातं. ख्रिस्ती जीवन पिलिग्रिमेज आहे, सुजन प्रवास आहे. तो ख्रिस्ती व्यक्ती एकाच ठिकाणी राहत नसते. नदी एकाच ठिकाणी राहत नसते, ती वाहत असते. जर नदीचं वाहन बंद झालं तर ते होतं डबकं. म्हणून ख्रिस्ताची नदी तुमच्या जीवनातून वाहत असेल, तिला अडखळण आणू नका, नाहीतर ते तुमचं जीवन डबकं होईल. मग घाण वासेल, डास देखील आणि जंतू निर्माण होतील. पिलिग्रिमेज, सुजन, प्रवास, जर्नी. ख्रिश्चन लाईफ इज अ जर्नी. आणि त्यामुळं हा जर्नी, हे सुजन, पिलिग्रिमेज म्हणजे काय? सायंटिफिकेशन. जसे तुम्ही जुलैमध्ये होता तसे आता ऑगस्टमध्ये नसावे, जसे ऑगस्टमध्ये असता तसे पुढच्या महिन्यात सप्टेंबर नसावे. बदल, रूपांतर, वर्तन परिवर्तन, सायंटिफिकेशन, पवित्रीकरण. कारण तुम्ही धुतलेले, पवित्र केलेले, नीतिमान केलेले देवाचे लोक असे आहात. म्हणून त्याचं गौरव तुमच्यामधून चमकतं. ही प्रक्रिया आहे. तो एका ठिकाणी गुमसुम होऊन बसत नाही. देर इज नो सिक्रेट लाईफ, सिक्रेट बिलीवर असं कुठं पवित्र शास्त्रात नाहीये. नाही, तो खुला असतो. शेवटचा, ही शॅल फ्लरिश. फ्लरिश म्हणजे प्रॉस्पेरिटी. स्तोत्रसंहिता 92 and verse 12, 92:12, Psalm 92:12. फुलेंगे फलेंगे, याचा अर्थ काय? समृद्ध होईल. प्रॉस्पर, इंग्लिश मध्ये प्रॉस्पर त्याला म्हणतात. प्रॉस्पर शब्द म्हटला की आजकाल एकमेकाच्या विरुद्ध पुष्कळचे मी असे टीका निंदा ऐकतो. हो, तो प्रॉस्पेरिटी प्रिचर आहे. प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी म्हणजे फक्त पैसा नव्हे. नुसतं पैशाचं नाव काढलं की प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी म्हटलं की पैसा, असं नव्हे. पहा वचन काय सांगतं? धर्मी लोक खजूर की नाही फुलेंगे फलेंगे, और लबानोन की देवदार की नाही बढ़ते रहेंगे. द राइचियस शैल फ्लरिश लाइक अ पाम ट्री. नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल. आणि म्हणून प्रॉस्पेरिटी म्हणजे नुसता पैसा नाही, हे चुकीचं आहे. पहा, एक उदाहरण तुम्हाला त्यासाठी मी देतो. योसेफाचं, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी 39:2, 39 अध्याय 2 उत्पत्ती,
तुम्ही पहा, त्या जोसेफाला विकलं, इजिप्शियन कडून तो पोटिफाराच्या घरी आला, कैदेतही होता. त्याची साक्ष काय वचन देतं तुम्हाला माहितीये काय? वचन 2 तुम्हाला करता मी वाचतो. जोसेफ वॉज अ प्रॉस्परस मॅन बिकॉज गॉड वॉज विथ हिम. मनुष्य प्रॉस्पर कधी होतो? प्रॉस्पर म्हणजे समृद्ध, भरभराटीस येणं, यशस्वी होणं कधी होतं? गॉड वॉज विथ हिम. गॉड वॉज विथ जोसेफ. तो तर कैदेत, पोटिफाराच्या घरी नोकरासारखा, पण प्रॉस्परस. त्याच्यामुळं पोटिफर पण प्रॉस्परस झाला. त्याला म्हणतात प्रॉस्पेरिटी. ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर असतो त्यावेळेस प्रॉस्पेरिटी येते. पैसाच नाही म्हणून ते चुकीचं आहे. प्रॉस्पेरिटी म्हणजे पैसा नाही. पैसा आहे तो एक गोष्ट आहे. 3 योहान आणि वचन 2 मध्ये योहान लिहितो गायसला 3:2 काय म्हणतो? आय वॉन्ट दॅट यू शुड बी प्रॉस्पर. माझी इच्छा आहे की तू प्रॉस्पर असावं. हिलिंग मध्ये प्रॉस्पर, आरोग्यामध्ये प्रॉस्पर, रिडम्शन मध्ये प्रॉस्पर, प्रत्येक गोष्टीमध्ये तू समृद्ध, भरपुरी किंवा यशस्वी किंवा प्रॉस्पर असावं ही माझी इच्छा आहे. आणि देवाची देखील तुमच्या संबंधात हीच इच्छा आहे. तुम्ही अडगळीत असावं, टाकून दिलेलं असावं, सडक असलेलं असावं अशी देवाची इच्छा नाही. देव तसा नाही, तो चांगला आहे. आणि तो किती चांगला आहे. ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. तो किती चांगला आहे हे तुम्ही प्रतिती पहा, अनुभव घेऊन पहा. म्हणून तो स्वतः प्रॉस्पर, समृद्ध, तो प्रभू, देवाचा देव, राजांचा राजा, पित्याच्या उरशी टेकलेला असताना देखील सर्व प्रॉस्पेरिटी सोडून तो त्या चरणी म्हटलेल्या गोठ्यात तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याने जन्म घेतला. कुठे गेली ती प्रॉस्पेरिटी? ना त्याला टेकायला डोकं होतं आणि मरणाच्या वेळेस देखील कबर दुसऱ्याचीच मिळाली. कुठे प्रॉस्पेरिटी? पण तो दरिद्री झाला यासाठी की तुम्ही धनवान, प्रॉस्पर व्हावं. म्हणून प्रॉस्पेरिटी म्हणजे पैसाच आहे असं नाही. हिलिंग मध्ये तुमची तब्येत, तुमची तंदुरुस्ती, तुमचं मानसिक सामर्थ्य, तुमचं उठणं बसणं, तुमचं संपूर्ण जीवन, तुमचा शकाना, तुमचं बल, तुमचं नीतिमत्व, तुमची धार्मिकता, तुमच्या प्रार्थना, तुमचे वर्शिप, तुमचं आत्मचिंतन, तुमची सेवा, प्रत्येक गोष्टीत प्रॉस्पर ती व्यक्ती होत जाते. आणि हा एक मोठा बदल होतो. म्हणून आपण किती गोष्टी पाहिल्या? 6 गोष्टी पाहिल्या. फेथ टू फेथ, विश्वासातून विश्वासाकडे. स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ, सामर्थ्यापासून सामर्थ्याकडे चाललेला. स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर, दिवसेंदिवस अधिकाधिक शक्ती पावत असलेला. ग्लोरी टू ग्लोरी, अंश करके, हे गौरवातून गौरवात रूपांतरित होत असलेला असा हा विश्वासी. 5वी गोष्ट, शाईनेत मोर अँड मोर, तो अधिकाधिक तो तेजस्वी असा होतो. आणि शाल प्रॉस्पर, तुमचा मचवा कोठे आहे? आता आपण बंद करत आहोत, पण आपला स्वतःला पण प्रश्न विचारूया, माझा मचवा, माझी बोट कुठं आहे? तुम्ही नॅचरल आहात का स्पिरिच्युअल आहात का कार्नल आहात? तुम्ही मोशे सारखे आहात का यहोशुआ सारखे आहात? का पर्वताच्या तळाशी असलेले जे आट्यापाट्या खेळत होते तशापैकी आहात? काही लोक चर्चेसला येतात ना आट्यापाट्या खेळल्यासारखे, देवावर मेहरबानी केल्यासारखे. असं जीवन प्रभूला नकोय. हे गोरिलाच जीवन झालं. नकली, तांबिक, यांत्रिक, कृत्रिम, वरपांगी, तोतयागिरीचं. मनुष्याला एक तेच पुरुषही तसेच होते. पहा, येशूने कधीच कोणाला कंडम केलं नाही, तर तुम्हालाही करणार नाही. ती स्त्री जिला 5 नवरे होते, 6वा पण तिचा नव्हता, येशूने तिला कंडम केलं, दोष दिला नाही. येशू कोणालाच दोष देत नाही. तो दोष कोणाला देतो? जे स्वतःला अतिशय शहाणे समजतात, शास्त्री, पुरुषी, फॅरसी, ऑर्थोडॉक्स, जे स्वतःला अति धार्मिक असे समजतात, त्यांना तो म्हणत होता, अहो ठोंग्यांनो, अहो सापाच्या पिल्लांनो, अहो चुना लावलेल्या भिंतींनो, ओ फूल्स, हाफ हार्टेड लोक, स्लो ऑफ हार्ट. कितीतरी त्यांनी शब्द वापरले, कारण त्याला राग येत होता. त्यांना सगळं तोरा, सगळं नियमशास्त्र अवगत होतं, पण तसे ते वागत नव्हते. ते मगात 2 राजीमध्ये वाचलेले ते लोक सिंह पाठवले तरी ते सुधारले नाहीत. मूर्त्या त्यांनी केल्याच. जिवंत देवाची सेवा आणि मूर्त्यांची सेवा, दोन्ही सेवा आपल्या जीवनात तसं नको. ज्याचं खरं तारण झालेलं आहे तो पूर्णपणे सॅन्टिफिकेशनसाठी स्वतःला झोकून देतो. ख्रिस्तासारखं व्हावं
हेच एक त्याची इच्छा मनीषा असते. क्रुसिफाईड ख्राइस्ट, मसमध्ये क्रुसिफाईड ख्राइस्ट, वधस्तंभावर गेलेल्या ख्रिस्ता व्यतिरिक्त दुसरं काही सापडूच नये अशी त्याची इच्छा असते. म्हणून पौल म्हणतो हे सर्व गोष्टी मी हानी अशा समजतो. पहा किती उदाहरण आपल्याला पाहायला मिळाले. म्हणून या गोष्टीकडे तुमचं लक्ष असू द्या. शेवटी एक वचन वाचतो आणि बंद करतो. ते वचन आहे 1 पेत्र 4 अध्याय आणि वचन 2. 1 Peter chapter 2 chapter 4 sorry and verse 2. 1 Peter chapter 4 verse 2. That he no longer should live the rest of his life and time in the flesh to the lusts of men किंवा ह्युमन पॅशन but to the will of God. मराठीमध्ये वाचतो, हिंदीमध्ये पहा. ताकि भविष्य में अपना शेष शारीरिक जीवन मनुष्यों की अभिलाषा के अनुसार नहीं वरन परमेश्वर की इच्छा के अनुसार व्यतीत करो. यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसाच्या वासनेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे चालवावे. येशू येत आहे, तो लवकर येत आहे, तो रिवॉर्ड घेऊन येत आहे. परंतु आता जेवढं काही आपलं आयुष्य उरलं आहे ते सर्व आपल्या स्वतःच्या वासनेप्रमाणे नव्हे परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावं. आणि त्याची इच्छा ही आहे की तुमचं सॅन्टिफिकेशन व्हावं. बी ई होली ॲज आय एम होली. तो पवित्र आहे तसे तुम्ही देखील आणि मी देखील पवित्र व्हावं. म्हणून पहा, मचवा कुठे आहे तुमचा? खोल पाण्यात जाऊ द्या. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे, खोल पाण्यात जा, ज्या ठिकाणी पुष्कळ माणसं तुम्हाला प्राप्त होतील. अरण्यामध्ये भटकत राहू नका, बाहेर या. स्पिरिच्युअल मॅन कडे व्हा. मोशेसारखं डोंगरावरचं उच्च प्रतीचं फेस टू फेस अशा प्रकारचं जीवन आपण जगूया. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण इतरांसाठी क्लिक आहोत. पहा, तुम्ही एक तर पावलासारखे असाल, नाही तर पिलातासारखे, एक तर योहानासारखे, नाही तर यहुदा इस्करियोतसारखे. मधलं जीवन नसतं. म्हणून प्रखर जीवन, सामर्थ्याचं जीवन जगा. मी जगतो त्याच प्रमाणात ख्रिस्त जगतो, हे लक्षात असू द्या. ज्या प्रमाणात तुम्ही जगता इतकं समजा, त्याच प्रमाणात ख्रिस्त देखील तुमच्यामध्ये तितकंच जगतो. म्हणून ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित असल्या प्रकारचं आपण जीवन जगूया. या वासाठी देवासाठी आपण जे करतो, सैतानाची इच्छा असते त्याच्यासाठी देखील आपण तेच करावं. म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवून प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. सैतान कधीही म्हणत नाही की देवाची इच्छा पाळू नको. तो फक्त एवढंच म्हणतो, आज नाही उद्या, उद्या पाळा. म्हणून तसं न करता ख्रिस्ताला आपण शरण जाऊया. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, धन्यवाद 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 देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या पवित्र समर्थ अशा समक्षतेमध्ये आम्ही प्रवेश करतो. आजच्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. हा प्रभू, आमचा मचवा अद्याप जमिनीवरच आहे. तो काहीही करत नाही. आमच्या जीवनातून काहीही तुला गौरव होत नाही. निष्फळ, निष्प्रभ, निरुपयोगी, निरर्थक अशा प्रकारचे आमचं जीवन होऊन बसलेलं आहे. आमचं तारण आम्ही विसरलेलो आहोत. आम्हाला माहित आहे, जो स्वतःच तारण विसरतो त्याच्या अधपतनाला सुरुवात तिथंच होते. क्षमा कर प्रभू. हा मचवा पुढे ढकलण्यास, पाण्यामध्ये ढकलण्यास आम्हाला सहाय्य कर. आमच्यातला कार्नॅलिटी, दैहिक अहिक स्वभाव तो खालून टाक. आम्हाला स्पिरिच्युअल आत्मिक मनुष्य असं तो बनव. मोशेसारखा मस्त बनव. दया कर प्रभू, दया कर. आम्हाला दया कर. विश्वासातून विश्वासात, बळातून बळामध्ये अधिकाधिक शक्ती पावत गेल्यासारखं, ग्लोरी टू ग्लोरी, अधिकाधिक तेजस्वीच्या ताऱ्यापासून चमकणारे अशा मस्त कर. ओ प्रभू, आम्ही असे अनेक जण आहोत ज्या विहिरीमध्ये पाणी नाही, अशा प्रकारची विहीर, ज्या विहिरीमध्ये अनुभवच नाही, अनुभव लेस, विदाउट एक्सपिरियन्स. दया कर प्रभू, दया कर. प्रतिदिनी आम्हाला तुला शरण जाणार आतमध्ये हे सॅन्टिफिकेशन, पवित्रीकरणाचं काम आमच्या जीवनामध्ये अधिकाधिक तीव्रतेने तू कर. कारण आमचा प्रभू, आमचा मसाया येत आहे आणि त्याला दृश्य त्याच्या प्रतिमेप्रमाणे, त्याच्या इमेज प्रमाणे आमचं जीवन व्हावं हीच आमची प्रार्थना आहे. म्हणून
सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, यासाठी की त्याच्यातला सर्व हिनकस कचरा हा नष्ट होऊन शुद्ध सोने तयार व्हावे. त्या प्रकारे आमचा विश्वास देखील त्याची परीक्षा अग्नीने तू कर, यासाठी की त्यातला कचरा, अनवॉन्टेड थिंग्स ज्या नको आहेत अशा गोष्टी नष्ट होऊन ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस आम्हाला गौरव, स्तुती, मान आणि प्रशंसा ही प्राप्त होतील. प्रार्थनेच्या आतमध्ये शिष्यांप्रमाणे आम्ही देखील प्रार्थना करतो, आमचा विश्वास वाढव, विश्वासामध्ये प्रबळ आम्हा प्रत्येकाला तू कर, यासाठी की ख्रिस्त येईल त्यास आम्ही त्याला सामोरे जाण्यापैकी असावेत. या वेळेबद्दल आम्ही धन्यवाद देतो. ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या समर्थाने पवित्र नामात मागतो म्हणतोय, आमेन, आमेन. शालोम, शालोम. प्रेज द लॉर्ड.